हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी पूजा तुमचं माझ्या चॅनलवर आज खूप मनापासून स्वागत करते. आज मी युनिक अशी चटणी दाखवणार आहे. त्याला म्हणतात कवट. हे जे तुम्हाला आता व्हिडिओत दिसतं आहे, याच्यापासून आपण कवटाची चटणी तयार करणार आहोत. खूप छान आणि टेस्टी अशी ही चटणी आहे. ही आपल्या चिंचगुळाच्या चटणीसारखीच लागते. याला इंग्लिशमध्ये वूड ॲपल असंही म्हटलं जातं. याच्यात छान बिया असतात. त्या बिया काढायची काही गरज नाही आहे. फक्त याच्यात जाड जाड धागे असल्यासारख्या रेषा असतात. त्या दाताखाली चांगल्या लागत नाही, म्हणून आपण शक्य तितक्या काढून घेणार आहोत. सो फोडल्यानंतर हे असं दिसतं. आता मी तुम्हाला दिसते व्हिडिओमध्ये सगळे धागे धागे जे आहेत, रेषा रेषा, ते काढून डिस्कार्ड करते आहे. आता आपल्याला मिक्सरमध्ये याची छान चटणी करून घ्यायची आहे. सगळा गर आहे, पल्प आहे, तो काढून घेतलेला आहे मिक्सरमध्ये. आता याच्यात तुमच्या आवडीनुसार तुम्हाला किती गोड हवं आहे त्यानुसार आपण याच्यात गूळ घालणार आहोत. त्यासोबतच याच्यात आपण आता मसाले म्हणजे तिखट, मीठ, लसणाच्या 3-4 पाकळ्या, आलं हे सुद्धा ॲड करणार आहोत. छान जिरेचे दाणे घालणार आहोत. तुमच्याकडे जिरेपूड असेल तर तीही घालू शकता. आणि हे सगळं छान मिक्सरला बारीक करून घ्यायचं पेस्ट. आणि आपली चटणी रेडी आहे. इतकी सोपी आणि इझी रेसिपी आहे ही, आणि खूपच छान. म्हणजे एखाद्याला तापेमुळे तोंडाची चव गेली असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की त्याला ट्राय करायला देऊ शकता, आणि चव वाढते तोंडाची. आणि लिटरली ही चटणी आपल्या चिंचगुळच्या चटणीसारखीच छान लागते. खूप टेस्टी असते. ही एक युनिक पदार्थ आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर नक्कीच माझं चॅनल चेकआउट करा. खूप लोक अनसबस्क्राईब करतात. का करतात मला कळत नाही. ते फ्री ऑफ कॉस्ट आहे. असं प्लीज करत जाऊ नका. बघा किती छान दिसते आपली. आणि मी त्या कवटाच्या ज्या आवरणात आहे बाहेरच्या, त्यातच ती सर्व केली आहे. खूप छान रेसिपी आहे. नक्की ट्राय करा. भेटते नवीन रेसिपीसह किंवा गाण्यासह. तोपर्यंत बाय बाय.